उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले। अजित पवारांनी यामुळे दौरा रद्द केलाय। अजित पवार यांचा हा दौरा रद्द करावा लागलाय। आंदोलकांची मागणी आहे मराठा समाजाला उद्देशून केलेल्या विधानानंतर आता आंदोलक आक्रमक झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या दरम्यान मराठा समाज बांधवांनी या ताफ्याला काळे झेंडे दाखवले आहेत। मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले। अजित पवार यांनी त्यामुळे हा दौरा रद्द केलेला आहे। आंदोलकांची मागणी आहे मराठा समाजाला उद्देशून केलेल्या विधानानंतर आता मराठा समाज आणि आंदोलक आक्रमक झाले। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी साईदीप भोबळे आपल्यासोबत जोडले आहेत। साईदीप, अजित पवार यांचा हा दौरा होता, मात्र त्या दौऱ्याच्या दरम्यान अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यामुळे अजित पवारांना हा दौरा रद्द करावा लागला। याबाबतचे ताजे अपडेट काय? कारण बरोबर आहे, इकडे पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केलेली आहे आणि त्याच दरम्यान हा जो अजित पवारांचा हा दौरा आहे हा जुन्नर तालुक्यामध्ये होत आहे। अजित पवारांना याच्या आधीच देखील मराठा आंदोलकांनी जी समज दिली होती की तुम्ही तालुक्यामध्ये येऊ नका, कारण आम्ही तुमचा दौरा यशस्वी होऊ देणार नाही, आणि तेच निमित्त घेऊन अजित पवारांनी हा दौरा केलेला आहे आणि मराठा आंदोलक या निमित्ताने चिडलेले आहेत आणि त्यांनी अजित पवारांचा यांचा ताफा आडून त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। सध्या जे मराठा आंदोलक आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, परंतु पुढचा प्रवास तुम्ही करू नका, असेच माघारी फिरा, अशीच मागणी येथील मराठा आंदोलकांनी केलेली आहे। आता शेतकरी मेळावा देखील आहे। आता शेतकरी मेळावा या ठिकाणी शेतकरी होऊ देणार की नाही किंवा मराठा आंदोलक हा मेळावा होऊ देणार की नाही हाच प्रश्न या निमित्तानं समजत आहे। परंतु एकंदरीत पाहिलं तर अजित पवारांनी पाठीमागे मराठा समाजाबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याचा देखील निषेध या निमित्तानं केलेला जात आहे। नक्कीच सैनिक त्याच वक्तव्याचा रोष या ठिकाणी मराठा समाजात पाहायला मिळतोय। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।